नमस्कार मंडळी, क्रिशवीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्या पायांमध्ये वारंवार मुंग्या येतात का? जणू काही मुंग्या हळूहळू सरपटत आहेत किंवा चालताना तुमच्या पोटरांमध्ये अचानक इतकी तीव्र वेदना होते की तुम्हाला थांबावं लागतं. असं होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं शरीर आज देत असलेले संकेत पुढे जाऊन एका गंभीर समस्येमध्ये बदलू शकतात. लोक अनेकदा अशा वेदना, बधिरता किंवा मग मुंग्या येण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की हा केवळ थकवा आहे. त्यांना वाटतं की दिवसभर काम केल्यामुळे असं होत आहे आणि विश्रांतीने ते ठीक होईल. पण सत्य खूप वेगळं आहे. आपलं शरीर एका अत्यंत बुद्धिमान प्रणालीप्रमाणे कार्य करत असतं, जे वेळोवेळी संकेत देतं की आत काहीतरी चुकीचं होत आहे. समस्या ही आहे की आपण अनेकदा हे संकेत ओळखण्यात अयशस्वी होतो. कल्पना करा, तुम्ही आरामात बसला आहात आणि अचानक तुमचे पाय बधीर होऊ लागतात. असं वाटतं की जणू तुमचे पाय आता तुमच्या शरीराचा भाग नाहीत. किंवा रात्री झोपताना तुमच्या पोटरांमध्ये अचानक तीव्र पेटके येतात, ज्यामुळे तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय येतो. त्या क्षणी आपल्याला अनेकदा वाटतं की हे सामान्य आहे, पण प्रत्यक्षात हा एक इशारा आहे जो तुमचं शरीर वारंवार पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना वाटतं की आपलं शरीर वेदनांशिवाय कार्य करावं. आपण चालू शकतो, बसू शकतो, धावू शकतो आणि रात्री शांतपणे झोपूही शकतो. पण जेव्हा लहान सहान समस्या सुरू होतात तेव्हा त्या हळूहळू आपल्या दैनंदिन जीवनावरती परिणाम करू लागतात. आणि आपण करत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे सुरुवातीलाच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं. आता प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या पायांमध्ये मुंग्या येणं, वेदना आणि बधिरता का येते? याचं उत्तर आपल्या शरीरातील नसांमध्येच दडलेलं आहे. आपलं शरीर हे संपूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या नसांचं एक विशाल जाळं आहे. या नसा मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत संदेश पोहोचवतात आणि रक्ताभिसरणाचं नियमनही करतात. सोप्या भाषेत सांगायचंच तर हे एखाद्या शहरातील रस्त्यांच्या जाळ्यासारखं आहे. जर एका रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण शहरावरती होतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातही कुठेही दाब किंवा अडथळा निर्माण झाल्यास त्या भागात समस्या सुरू होतात. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा किंवा दाब निर्माण होतो तेव्हा सर्वप्रथम रक्तप्रवाह कमी होतो. याचा अर्थ असा की ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे त्या भागापर्यंत पुरेशा प्रमाणामध्ये पोहोचत नाही. त्यानंतर नसा योग्यरित्या संदेश पाठवणं थांबवतात आणि येथूनच वेदना, मुंग्या येणं, बधिरता आणि जडपणा जाणवू लागतो. ही समस्या हळूहळू वाढत जाते आणि जेव्हा तिचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो तेव्हाच आपल्याला याची जाणीव होते. कधीकधी लोक याचं कारण वाढतं वय तर कधी थकवा असल्याचं मानतात, पण याचं खरं कारण त्याहून खूप खोलवर आहे. जर तुम्ही बराच वेळ एकाच जागी बसून असाल, चुकीच्या स्थितीमध्ये काम करत असाल किंवा तुमच्या शरीरामध्ये आवश्यक पोषणाचा अभाव असेल तर ही समस्या झपाट्याने वाढू शकते. आणि म्हणूनच आजकाल ही समस्या अधिकाधिक सामान्य होत चालली आहे. आता स्वतःला काही प्रश्न विचारा. तुमच्या पायांमध्ये कधी हलकीशी मुंग्या आल्यासारखं वाटतं का? बराच वेळ बसल्यानंतर तुमचे पाय जड वाटतात का? तुम्हाला सूज येते का? रात्री अचानक तुमच्या पोटरांमध्ये वेदना होतात का? सामान्य हवामानातही तुमचे पाय थंड वाटतात का? यापैकी एका जरी प्रश्नाचं उत्तर हो असेल तर हे एक लक्षण आहे की तुमच्या नसा आणि रक्ताभिसरण योग्यरित्या कार्य करत नाही. पण घाबरण्याची गरज नाही आहे, कारण या समस्येवर उपाय आहेत आणि ते खूप सोपे आहे. आता तुम्हाला हे समजलं आहे की पायांमधील मुंग्या येणं, वेदना आणि बधिरता ही केवळ एक सामान्य समस्या नाही, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की याचं मूळ कारण काय आहे. कारण जोपर्यंत आपण मूळ कारण समजत नाही तोपर्यंत उपाय अपूर्णच राहील. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नसांवरील दाब. आजच्या जीवनशैलीमध्ये आपल्यापैकी बहुतेक जण बराच वेळ एकाच जागी बसून घालवतात. मग ते ऑफिसचं काम असो, मोबाईल फोन किंवा लॅपटॉपचा वापर असो किंवा बसण्याची चुकीची पद्धत असो, या सर्व गोष्टींमुळे हळूहळू आपल्या पाठीच्या कण्यावर आणि नसांवरती दाब येतो. जेव्हा हा दाब कायम राहतो तेव्हा नसा योग्यरित्या काम करणं थांबवतात आणि येथूनच वेदना, मुंग्या येण्याची संवेदना सुरू होते. दुसरं प्रमुख कारण म्हणजे पोषक तत्वांची कमतरता. आपण जे खातो त्यातूनच आपलं शरीर घडत असतं. तथापि आजचं फास्ट फूड आणि अनियमित खाण्याच्या सवयींमुळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळत नाहीत. व्हिटॅमिन B12, मॅग्नेशियम, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नसा कमकुवत होतात. जेव्हा नसा कमकुवत होतात तेव्हा त्या योग्यरित्या संदेश प्रसारित करू शकत नाही, ज्यामुळे बधिरता, जळजळ आणि वेदना यांसारख्या समस्या उद्भवतात. तिसरं कारण म्हणजे रक्ताभिसरणाची कमतरता. जेव्हा शरीरामध्ये रक्तप्रवाह योग्य नसतो तेव्हा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचू शकत नाहीत. याचा सर्वाधिक परिणाम पाय आणि पोटरांवर होतो, कारण हे शरीराचं खालचा भाग आहेत
आणि त्यांच्यापर्यंत रक्तप्रवाह पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. जेव्हा हे रक्ताभिसरण मंदावतं तेव्हा सूज, जडपणा आणि वेदना जाणवू लागतात. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ही समस्या अचानक गंभीर होत नाही, ती हळूहळू विकसित होते. सुरुवातीला सौम्य मुंग्या आल्यासारखं वाटतं, त्यानंतर अधूनमधून वेदना होतात, मग बधिरता येते, ज्यामुळे अखेरीस दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. याच वेळी लोक काळजीत पडतात आणि उपाय शोधू लागतात. पण चांगली गोष्ट ही आहे की जर यावर सुरुवातीलाच उपाय केला तर ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रणात आणता येऊ शकते आणि त्यासाठी महागड्या उपचारांची किंवा औषधांची गरजही नसते. खरं तर काही सोप्या आणि नैसर्गिक पद्धतींनी लक्षणीय सुधारणा शक्य आहे. आता आपण एका प्रभावी आणि सोप्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्ही घरी करून पाहू शकता. हा उपाय म्हणजे गरम पाण्याची पट्टी. तथापि याला आणखी प्रभावी बनवण्यासाठी त्यात काही विशिष्ट घटक मिसळले जातात. यासाठी एक टब किंवा बादली आरामदायक कोमट पाण्याने भरून घ्या. पाणी तुम्हाला सहन होईल इतकं गरम असेल, पण खूप जास्त गरम नसेल याची खात्री करा. मग त्यात 2 चमचे एप्सम सॉल्ट घाला. एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे नसा आणि स्नायूंना त्वरित आराम देण्यास मदत करतं. पुढे 1 चमचा मीठ घाला, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं. त्यानंतर 1 चमचा हळद घाला, ज्यात नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म आहेत आणि ती अंतर्गत सूज कमी करण्यास मदत करते. इच्छित असल्यास ते अधिक आरामदायी बनवण्यासाठी तुम्ही त्यात इसेन्शियल ऑइलसुद्धा टाकू शकता. आता पाणी व्यवस्थित मिसळा आणि आपले पाय त्यात बुडवून आरामात बसा. या दरम्यान तुम्ही आपले पाय या पाण्यात 15 ते 20 मिनिट ठेवावेत. या काळात पूर्णपणे शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही डोळे मिटू शकता, दीर्घ श्वास घेऊ शकता किंवा मंद संगीत ऐकू शकता. सुमारे 10 मिनिटांनंतर तुम्ही तुमचे पाय, पोटऱ्या हळूवारपणे मालिशही करू शकता. विशेषतः ज्या भागांमध्ये तुम्हाला सर्वात जास्त वेदना किंवा मुंग्या येतात, या प्रक्रियेमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि नसांवरील दाब कमी होण्यास मदत होते. 20 मिनिटांनंतर तुमचे पाय काढून घ्या आणि एका स्वच्छ टॉवेलने हळूवारपणे कोरडे करा. त्यांना लगेच थंड हवेच्या संपर्कात न ठेवण्याची काळजी घ्या, कारण यामुळे परिणाम कमी होऊ शकतो. ही एक अतिशय सोपी पण प्रभावी पद्धत आहे, जी हळूहळू तुमचे पाय शिथिल करण्यास मदत करते. पण लक्षात ठेवा, याचा परिणाम तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही याचे नियमितपणे पालन कराल. आतापर्यंत ही समस्या का उद्भवते हे तुम्हाला समजलं असेल आणि ती कमी करण्यासाठी एक सोपी पद्धतही तुम्ही शिकला असाल. पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो. जर तुम्ही याचा नियमितपणे सराव केला तर तुमच्या शरीरामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत आणि ही समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये कोणत्या सवयींचा समावेश केला पाहिजे. पहिला मोठा फायदा म्हणजे तुमच्या नसांना मिळणारी सखोल शिथिलता. जेव्हा तुम्ही कोमट पाणी, एप्सम सॉल्ट आणि हळद यांसारखे नैसर्गिक घटक वापरता, तेव्हा ते सर्व मिळून नसांवरील ताण हळूहळू कमी करण्याचं काम करतात. यामुळे तुम्हाला जाणवणाऱ्या सततच्या मुंग्या आणि बधिरतेपासून हळूहळू आराम मिळतो. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्ताभिसरणामध्ये सुधारणा. कोमट पाण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. जेव्हा रक्त पायांपर्यंत योग्यरित्या पोहोचतं तेव्हा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे देखील तिथे पोहोचतात, ज्यामुळे शरीराच्या खऱ्या पुनर्प्राप्तीला सुरुवात होते. तिसरा फायदा म्हणजे सूज आणि वेदना कमी होणं. हळद आणि मीठ यांसारखे घटक शरीरातील अंतर्गत दाह कमी करण्यास मदत करतात. हा दाह अनेकदा आपल्याला जाणवणाऱ्या वेदनांचं मुख्य कारण असू शकतो. जेव्हा सूज कमी होते तेव्हा वेदना देखील कमी होऊ लागतात. चौथा फायदा म्हणजे चांगली झोप. जेव्हा तुमचं शरीर शिथिल होतं तेव्हा तुमचं मन देखील शांत होतं. याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होतो. तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागते, ज्यामुळे तुमच्या शरीराच्या पुनर्प्राप्तीला गती मिळते. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्नायूंच्या पेटक्यांपासून आराम. एप्सम सॉल्टमधील मॅग्नेशियम स्नायूंना शिथिल करतं, ज्यामुळे रात्री अचानक येणाऱ्या वेदनादायक पेटक्यांपासून लक्षणीय आराम मिळतो. तथापि केवळ बाह्य उपाय पुरेसे नाहीत. जर तुम्हाला ही समस्या दीर्घकाळ पुन्हा उद्भवण्यापासून रोखायची असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. सर्वप्रथम आपलं शरीर आतून मजबूत करणं फार महत्त्वाचं आहे. यावर एक अगदी सोपा उपाय म्हणजे कोमट दूध आणि लसूण. झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या मिसळून प्यायल्याने नसा मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं. या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये हलक्या व्यायामाचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही खुर्चीवर बसून पाय वर उचलण्याचा व्यायाम किंवा हलके स्ट्रेचिंग करू शकता. यामुळे नसांवरील दाब कमी होतो आणि लवचिकतासुद्धा सुधारते. आणखी एक अत्यंत प्रभावी सवय म्हणजे भिंतीला पाय टेकून झोपणं. फक्त 5 ते 10 मिनिट असं केल्याने पायांमधील रक्ताभिसरण त्वरित सुधारतं आणि जडपणाची भावना कमी होते. आता आपण काही अत्यंत महत्त्वाच्या जीवनशैलीतील बदलांबद्दल बोलूया,
दिवसभर भरपूर पाणी प्या, कारण पाणी तुमचं रक्त पातळ ठेवतं आणि रक्तप्रवाह सुधारतं. जास्त वेळ एकाच जागी बसणं टाळा आणि अधूनमधून उठून फिरण्याची सवय लावा. तुमच्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळवण्यासाठी याची खात्री करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, फळे आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. या छोट्या सवयी एकत्रितपणे तुमच्या नसा मजबूत करतात आणि भविष्यातील समस्या टाळण्यासही मदत करतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुमची वेदना वाढत असेल, पायांमध्ये अशक्तपणा जाणवत असेल किंवा समस्या खूप गंभीर वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि योग्य वेळी योग्य सल्ला मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. शेवटी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया ही माहिती तुमच्या मित्र, मैत्रिणी, कुटुंब आणि अशा समस्यांशी झुंजणाऱ्या इतरांसोबत देखील शेअर करा. तुमचं एक छोटं पाऊल हे कोणासाठी तरी सर्वात मोठं यश ठरू शकतं. यामुळे तुमची चिंता कमी होऊ शकते आणि तुम्हाला असे सोपे आणि प्रभावी माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ मिळत राहावेत असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. निरोगी राहा, आनंदी राहा आणि आपल्या शरीराची काळजी घेत राहा. धन्यवाद.